हॅलो, वेलनेस कोच मी ज्योत्स्ना. तर आज आपण जाणून घेणार आहोत वेट लॉस आणि फॅट लॉस यामधला फरक. तर वजन कमी करणे म्हणजे शरीरातील वजन, चरबी आणि पाण्याचं वजन कमी करणे आणि ते कोणीही करू शकतं. पण फॅट लॉस करत असताना आपला फॅट तर कमी झाला पाहिजे, पण शरीरातलं मसल मास कमी नाही झालं पाहिजे. तर ह्या दोन्हीमधला फरक आपण जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि वेट लॉस करत असताना तुम्ही कमी खाऊन किंवा रनिंग वगैरे करून वजन कमी होऊ शकतं. पण फॅट लॉस करत असताना तुमचं वॉटर इनटेक व्यवस्थित असला पाहिजे, तुमच्या जेवणामधला प्रोटीन इनटेक व्यवस्थित असला पाहिजे. तसेच प्रॉपर गायडन्सनी, ट्रेनिंगनी आणि कॅलरी डेफिसिट डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे. आणि जेव्हा कमी खाऊन रनिंग वगैरे करून जेव्हा तुम्ही वेट लॉस करता, वजन काट्यावरती तो वेट लॉस तर झालेला दिसेल, पण तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी झालेला दिसेल, तुमची एनर्जी लेवल, तुमच्या स्टॅमिना कमी झालेला दिसून येईल. तसेच तुम्हाला विकनेस जाणवेल. आणि असा केलेला वेट लॉस आहे कालांतराने परत वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही प्रॉपर गायडन्सनी, कोचच्या गायडन्सनी किंवा ट्रेनिंगनी जेव्हा फॅट लॉस करता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला दिसून येईल, तुमची बॉडी शेपमध्ये आलेले दिसून येईल. तसेच तुमचा स्टॅमिना, तुमची एनर्जी लेवलसुद्धा वाढलेली दिसून येईल. त्यामुळं वेट लॉस आणि फॅट लॉस यातला फरक जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे अशा जे लोक वेट लॉस करत आहेत पण त्यांना फरक माहीत नाही आहे वेट लॉस आणि फॅट लॉसमधला, तर हा व्हिडिओ नक्की अशा लोकांना शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अशा हेल्दी टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.